नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण अँसर रायटिंगची सिरीज, प्रॅक्टिस सिरीज, ज्यामध्ये आपण जॉग्राफी विषयाचे महत्त्वाच्या टॉपिकवरती आगामी एक्झाम्समध्ये कशा स्वरूपाचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी क्वेश्चन्स विचारले जातील आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने कसे आन्सर्स लिहिले गेले पाहिजेत याबद्दल आपण चर्चा करत असतो. आज बघा पुन्हा एकदा आपण महत्त्वाचा कंटेंट किंवा टॉपिक घेऊन आलोय, त्याचे आन्सर्स आपल्याला कसे लिहिले गेले पाहिजेत याच्यावरती आपण व्यवस्थित चर्चा करणार आहोत. बघा स्क्रीनवर तुमच्या समोर क्वेश्चन दिला जाईल, तो क्वेश्चन तुम्हाला रीड करायचा आहे आणि कोणताही क्वेश्चन तुमच्या समोर आल्यानंतर पहिल्यांदा त्याला केअरफुली रीड करून घ्या. तुम्हाला तो प्रश्न काय विचारतोय, त्याची तुमच्याकडून नेमकी प्रश्नाची अपेक्षा काय आहे, रिक्वायरमेंट काय आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा इथं प्रश्न असा विचारलाय, हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल आपल्याला विचारलंय आणि या ग्रीन हाऊस गॅसेसची यादी बनवायची. एकदम सिंपल प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की व्हॉट इज मीन बाय हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस आणि लिस्ट त्यांची बनवायची. सिंपल, 150 शब्द, 150 वर्ड्स अँड 10 मार्क्स. सोपं आहे. बघा आता हे लिहित असताना एकंदरीत आपल्या लक्षात आलं प्रश्नावरून की याचा लोकस काय आहे. तर याचा लोकस आहे क्लायमेटॉलॉजी म्हणजे आपलं हवामानशास्त्र आणि जागतिक हवामान, बरोबर का. सोबतच हा लोकस झाल्यानंतर नेमका एक्झॅक्ट या प्रश्नाचा फोकस कशावर आहे तर हरितगृह वायूंवर आहे, म्हणजेच ग्रीन हाऊस गॅसेसवरती हा फोकस याचा असणार आहे, GH, बरोबर का, ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे, चलो आता याच्यामध्ये बघा याचा अप्रोच कसा आपण मांडला गेला पाहिजे. याचा अप्रोच लिहिताना पहिल्यांदा इंट्रोमध्ये काय करा, हरितगृह वायू काय आहेत याच्याबद्दल एक संक्षिप्त टिप लिहायची. त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये तुम्ही काय लिहाल, हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत किंवा हरितगृह वायू आहेत, या हरितगृह वायूंचं जागतिक हवामानाशी काय संबंध आहे आणि पॉसिबल असेल तर त्याची उदाहरणं तुम्हाला द्यायची, जेणेकरून तुम्ही जे मुद्दे मांडताय ते मुद्दे त्या उदाहरणांद्वारे स्पष्ट होत आहेत. त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहिताना डिरेक्टली तुम्ही या ग्रीन हाऊस गॅसेसचं आणि हे हवामान बदल जो आहे त्यांचं रिलेशन एका वर्ड्समध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये लिहा आणि तुमचे आन्सर संपवा. तर बघा आपण आयडियल आन्सर कशा स्वरूपाचं असलं पाहिजे ते चर्चा करणार आहोत. एकंदरीत ज्यावेळेस इंट्रोमध्ये लिहिणार आहात हे तर आपल्याला माहिती आहे की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हरितगृह वायू जे आहेत ते जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत किंवा सगळ्यात मेन फॅक्टर प्ले करत आहेत किंवा रोल प्ले करत आहेत. तेच तुम्ही इथं वर्डिंगमध्ये लिहायचं आहे की जसं की वातावरणातील हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत हे हवामानाचा किंवा हवामानावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा मानवशास्त्रीय प्रभाव टाकणारा घटक आहे. हे तुम्ही सेंटेन्समध्ये पहिल्या अतिउत्तम होईल किंवा व्यवस्थित तुमचं आन्सर रिप्रेझेंट केलं जाईल. त्याच्यासोबतच त्या एका वाक्यामध्ये लिहा की नेमकं हरितगृह वायू करतायत काय. तर हरितगृह वायू जे सूर्यप्रकाशापासून, बघा इथं एका सेंटेन्समध्ये आपण लिहिलंय की हरितगृह वायू काय करतायत, उष्णता शोषून, वातावरणातली उष्णता शोषून घेतात. ओके, आणि ती उष्णता शोषून घेतल्यामुळे काय होतं, पृथ्वीच्या सभोवतालचं वातावरण तप्त होते किंवा तापमान वाढते. हे एका सेंटेन्समध्ये आपल्याला इथं लिहिलंय. बघा उष्णता शोषून घेतात आणि पुन्हा उत्सर्जित करतात, त्यामुळं पृथ्वीच्या भोवतालचं जे वातावरण आहे त्याचं टेम्परेचर वाढतं. आता एकंदरीत हे एका सेंटेन्समध्ये झालं, त्याला डिटेलमध्ये लिहिताना तुम्हाला पुढच्या मेन बॉडीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की कशा प्रकारे त्याचा परिणाम होतोय ग्लोबल वॉर्मिंगमुळे. जे जागतिक तापमान वाढ होते त्याला आपण काय संबोधतोय, ग्लोबल वॉर्मिंग संबोधतोय. बघा एक्झॅक्ट मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, इथं वर्डिंग तुमच्या समोर आहेच, मी तुम्हाला एका सोप्या भाषेत सांगतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा हे ग्रीन हाऊस गॅसेस कसा रोल प्ले करतात. सूर्यापासून जी एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येते, ओके, सर्व एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचलेली काय केली जाते, वातावरणात परत पृथ्वीच्या पृष्ठभागावरून रिफ्लेक्ट केली जाते. त्यावेळेस ज्यांच्या तरंगलांबी किंवा ज्या लघुलहरी असतात त्या लघुलहरी वातावरणात बाहेर फेकल्या जातात, परंतु ज्या दीर्घ तरंग लांबी असणाऱ्या की ज्यांना आपण वेवलेंथ म्हणतो, त्या जास्त वेवलेंथच्या वेव्ह ज्या असतात किंवा या एनर्जीज आहेत, हे एनर्जी काय करतात, हे ग्रीन हाऊस गॅसेस शोषून घेतात. आता हे ग्रीन हाऊस गॅसेसनी शोषून घेतल्यामुळे काय होतं, पुन्हा काय करतात, त्याला उत्सर्जित पण करतात. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, वातावरणामध्येच ते दीर्घ तरंग लांबी असणाऱ्या वेव्स ज्या आहेत, लहरी ज्या आहेत, त्या या वातावरणामध्येच किंवा पृथ्वीच्या सराउंडिंग मध्येच राहतात. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर त्याचा इम्पॅक्ट होतो तापमान वाढीचा, पृथ्वीच्या कक्षेतील तापमान वाढीचा इम्पॅक्ट होतो त्याच्यावरती. मग यालाच आपण काय म्हणतो, जागतिक तापमान वाढ म्हणतो किंवा ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा आपण म्हणतो. बघा या हरितगृह वायूंच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहेत की COP28, COP29 असेल, आता जे आगामी नोव्हेंबरमध्ये COP29 होणार आहे, तो करंट अफेअर्सचा मुद्दा पण तुम्ही त्याला रिलेट करून सांगू शकता. ते कन्क्लुजन मध्ये लिहा.
बरोबर का, की जी कशासाठी होते, क्लायमेट चेंज साठीच्याच होणाऱ्या त्या कॉन्फरन्स आहेत किंवा समिट्स आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे मुद्दे करंट अफेअर्सशी असणारे तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा, कारण की या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त हरितगृह वायूंबद्दल बोलले. मग त्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावरती सुद्धा या कॉन्फरन्समध्ये चर्चा केली जाते. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन असेल, कार्बन उत्सर्जन असतील, इतर काही गॅसेस आहेत की जे महत्वाचे आहेत, मिथेन आहे बघा, कार्बन मोनॉक्साईड आहे, हे सगळे घटक आहेत. हेच आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. आणि एकदम बेसिक प्रश्न, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, फक्त याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. इंट्रो झाला, मेन बॉडीमध्ये हेच लिहायचं आपल्याला की वातावरणामध्ये ते नेमके हरितगृह वायू काय इम्पॅक्ट करतात ते आपण याच्यामध्ये, मी जे तुम्हाला आता सांगितले तेच त्याचं याच्यामध्ये सगळं आपण नमूद केले. आता त्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण, त्यांचं या वातावरणातील असलेलं प्रमाण कसं कंट्रोल केलं गेलं पाहिजे त्याच्यावरती काही भाष्य तुम्हाला करायचे आहेत. ओके, कार्बन डायऑक्साईड एलिमेंट म्हणजे काय आहेत, की जे इतर हरितगृह वायू आहेत त्यांचे प्रमाण आणि त्यांचं परिमाण मोजण्यासाठी, ओके, त्यांचं अस्तित्व आणि किती पर्सेंटमध्ये आहे हे मोजण्यासाठी किंवा त्यांना एका टर्ममध्ये घेण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट असं त्यांना संज्ञा देतो. किंवा त्या दृष्टिकोनातून बघा अजून एक दुसरा मुद्दा कोणता येतोय पुढच्या बाजूला बघा, हे बघा, इतर तर वायू सगळे झाले, कोणते कोणते ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत झालेले, आणि इतर कोणते असतील ते कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट मध्ये आपण त्यांना कन्सिडर करत असतो. बघा, कार्बन डायऑक्साईड आहे, महत्वाचा आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, पाण्याची वाफ सुद्धा त्याच्यामध्येच कन्सिडर केली जाते, मिथेन आहे, इंधन असेल, पेट्रोलियम असेल, त्याच्यातून बाहेर पडणारे काही गॅसेस असतील, सोबत उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारे, कारखान्यांमधून बाहेर, फॅक्टरीजमधून बाहेर पडणारे काही गॅसेस असतील, आणि शेतीमधून सुद्धा बाहेर पडणारे काही गॅसेस आहेत, की हे गॅसेस ग्रीनहाऊस गॅसेसच्या यादीमध्ये आपण त्यांना कन्सिडर करत असतो. आणि ते सर्व गॅसेस ग्रीनहाऊस गॅसेस म्हणून जागतिक बदलावर, जागतिक तापमानाच्या बदलावर किंवा क्लायमेट चेंज वरती इम्पॅक्ट करणारे मेन रोल प्ले करणारे घटक आहेत. पुढे आता इथं सगळे काही महत्वाचे इथं दिलेत, तेच सगळे नायट्रस ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आहेत, यांचं वातावरणातील परिमाण ठरवणं कसं ठरवलं जातं, त्यांचे रेणू किती आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, आणि त्यांचं आयुष्यमान किती आहे. ओके, आणि त्यांनी शोषून घेतलेली सूर्यकिरणांपासूनची जी तरंग लांबीवाली उष्णता आहे किंवा ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती एनर्जी मेजर केली जाते आणि त्याच्यावरून त्यांचा परिणाम किती आहे, ओके, हे अभ्यास केला जातो. बघा पुढे याच्यामध्ये अजून तुम्ही लिहू शकता की कार्बन उत्सर्जनवाला, ते जो आता मुद्दा सांगितला मी तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड समतुल्य किंवा इक्विव्हॅलंट वाला, हा घटक याच्यामध्ये तुम्ही नमूद करा, जेणेकरून तुमचं मॅक्सिमम आन्सर इम्पॅक्टफुली होऊ शकते. बरोबर का. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अजून काय नमूद करायचं आहे बघा, हा मुद्दा मी चार्ट घेतलाय, हा ग्राफ तुम्ही काढू शकणार नाही, पण फक्त लिस्ट तरी तुम्ही करू शकता. कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन उत्सर्जन करणारे सगळ्यात मोठे कंट्रीज कोणते आहेत, चीन आहे, USA आहे, इंडियाचा सुद्धा याच्यामध्ये क्रमांक लागतो. ते सुद्धा तुम्ही करंट अफेअर्सशी निगडीत असणारा स्टॅटिक डेटा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. बघा, आणि त्याच्यानंतर एकंदरीत कन्क्लुजन मध्ये लिहा की हे जे हवामान बदलासाठी कारणीभूत असणारे हे हरितगृह वायू आहेत ते कुठून कुठून बाहेर पडतायत आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कडे तुम्ही जाऊ शकता. बरं का, इथे दिले बघा, रिन्युएबल नूतनीकरणक्षम ऊर्जा. त्याच्यानंतर तुम्ही वृक्ष लागवड करू शकता, प्लांटेशन करू शकता, माती आणि जंगले, महासागर हे सुद्धा काय करू शकतात, हे हरितगृह वायू शोषून घेतात. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी काय गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल COP28 आहे. बरं का, अशा प्रकारच्या समितींबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये मुद्दे लिहू शकता. एकंदरीत हा हरितगृह वायू संबंधीच्या प्रश्नामध्ये एवढं आपलं आयडियल आन्सर होतं. प्रश्न आणि याचं उत्तराचं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं आवर्जून कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.